नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन आणि तुरीच्या जातींबद्दल माहिती घेणार आहोत. सोयाबीन आणि तुरीच्या विद्यापीठ शिफारसीत ज्या सुधारित जाती आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मंडळी, आपण आता सगळ्यात पहिले पाहूया की सोयाबीनपासून सुरुवात करूया आपण. तर सोयाबीनच्या जातीमध्ये बघा, मी तुम्हाला जातीचं नाव सांगतो, त्याचं प्रसारित वर्ष कधी प्रसारित झाली ते सांगतो, त्याचा कालावधी सांगतो आणि विद्यापीठानं त्या जातीचं उत्पादन किती प्रति हेक्टर उत्पादन किती येतं आहे विद्यापीठाच्या अभ्यासानुसार आणि त्याचं वैशिष्ट्य एखाद दुसरं असं सांगतो. तर बघा, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जवळपास देशामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर ज्याला म्हणू आपण किंवा शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असलेली जात जर आपण पाहिली, प्रचलित जात ज्याला आपण म्हणू, तर ती आहे 335 JS 335. आता या JS 335चं प्रसारित वर्ष आहे 1994, म्हणजे जवळपास 28 वर्षापूर्वी ही जात प्रसारित झाली. म्हणजे आज 28 वर्ष झाले. याचा कालावधी आहे 95 ते 98 दिवस आणि सरासरी हेक्टरी उत्पादन आहे 25 ते 28 क्विंटल. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की बॅक्टेरियल पुरळासाठी ही सहनशील आहे आणि भारतात लागवडीसाठी सर्वाधिक क्षेत्र आहे. महाराष्ट्रात या जातीचं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. आता ही जात 28 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आवडीची जात जर पाहिलं तर 335. याचं कारण काय की त्याचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं शेंगा फुटत नाही, थोडाफार पाऊस कमी जास्त झाला तरी उत्पादन देते, असे अनेक गोष्टी, याचे फायदे जे आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांनी या जातीला आत्तापर्यंत फार अंतर दिलं नाही. फक्त मागच्या वर्षी काही भागामध्ये, जसं तुमचं यवतमाळ आहे, वर्धा आहे किंवा अमरावती आहे, या जिल्ह्यांमध्ये काय झालं की उशिरा पाऊस जास्त पडला आणि शेंगा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सडल्या, शेंगगळ झाली, खूप जास्त वाढ झाली, खूप दाटी झाली आणि त्याच्यामुळं ही जी 335 आहे हिचं उत्पादन या 3-4 जिल्ह्यांमध्ये थोडंसं कमी झालं. कशाच्या तुलनेत ज्या लवकर येणाऱ्या जाती, जसं 9305 आहे किंवा काही रिसर्च व्हरायटी आहेत, त्याच्यापेक्षा या 335ला उत्पादन थोडंसं कमी आलं या जिल्ह्यांमध्ये. पण दरवर्षी असं होतं का, आपण 28 वर्षापासून या जातीचं पेरणी करतो, तर पहिलं वर्ष मागच्या वर्षीचं होतं, जास्त पावसामुळं आणि वेगवेगळ्या कारणांमुळं, खोडकिडीचा अटॅक आहे, सगळ्याच गोष्टी आहे, त्यामुळं मागच्या वर्षी तसं झालं. तर दरवर्षी मागच्या वर्षीसारखंच वर्ष दरवर्षी असेल असं नाही. त्यामुळं मी शेतकरी बंधूंना अशी विनंती करेल की कुठलीही जात एकदमच सोडू नका आणि एकदमच नवीन जातीला मोठ्या प्रमाणात लावू नका. ही एक माझी आग्रहाची विनंती आहे. कारण मी पाहिलं, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांची ओढ जी आहे, मागच्या वर्षी लवकर येणाऱ्या जाती जरा बऱ्या पेकल्या 335पेक्षा, त्यामुळं ते सगळे त्या जातींकडे त्यांची ओढ आहे. पण माझी अशी विनंती आहे की 335लाही एकदम सोडू नका 100%. काही प्रमाणात, काही क्षेत्रात याचीसुद्धा आपण लागवड करायला हरकत नाही. मागच्या वर्षी मराठवाड्यात या जातीचं उत्पादन चांगलं राहिलं, पूर्ण मराठवाड्यात. बाकी आपल्या विदर्भातले इतर जिल्हे जे आहेत, जसं अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या जातीचं उत्पादन चांगलं राहिलं आहे. आता याचे दोषसुद्धा मी काही सांगतो. जास्त वर्ष झाल्यामुळे हिला 28 वर्षापासून ही जात आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे जेनेटिक प्युरिटी ज्याला म्हणतो आपण, अनुवांशिक शुद्धता. तर एवढ्या वर्षापासून ही जात सर्व्हिस देते, आपल्याला सेवा देते, त्यामुळं हिच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी हळूहळू कमी होत 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 इतर खूप मोठा मसाला त्यात मिसळला आहे आणि अनुवांशिक शुद्धता या जातीमध्ये पाहिजे तशी राहिलेली नाही. आता त्यात आपण जे सांगतोय, नेहमी मी तुम्हाला जर बूस्टर बियाण्याची शिफारस करतो, बूस्टर 335, तर आपण काय केलं आहे, काही फार वेगळं नाही. 335 इतर कंपन्यांचाही आहे, बूस्टरचाही आहे. फक्त आम्ही जी जेनेटिक प्युरिटी आहे, अनुवांशिक शुद्धता जी आहे, ती कशी राखता येईल, चांगल्यात चांगली अनुवांशिक शुद्धता कशी राखता येईल याचा प्रयत्न केला आहे. बाकी सगळ्या 335 सारखे असतात. दुसरी गोष्ट, ही जात इतर जातींच्या तुलनेत खोडकिडा आणि चक्रभुंगा या किडींना
इतर जातींच्या तुलनेत थोडीशी जास्त बळी पडते. याचा अर्थ असा नाही की दुसरे सोयाबीनमध्ये खोडकिडा चक्रमुंगा येत नाही, त्यांच्यातही येतो, पण 335 ही इतरांच्या तुलनेत थोडीशी जास्त बळी पडते, कारण एवढे वर्ष झालेले या जातीला, त्यामुळं तिचं प्रतिकारशक्ती आपोआप हळूहळू कमी होणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिनेटिक प्युरिटी जर राहिली नाही तर दुसऱ्या जर ज्या त्यात व्हरायट्या घुसल्या तर त्याचाच परिणाम तसा दिसतोय आपल्याला. तर हे दोन थोडेसे गुणदोष आहे. पण जर जिनेटिकली प्युअर अनुवंशिक शुद्ध बियाणं आपल्याला मिळालं आणि आपण बीज प्रक्रिया रिहायची केली, त्यानंतर पहिल्या फवारणीमध्ये म्हणजे तणनाशकाच्या फवारणीमध्ये जर आपण कीटकनाशक वापरलं तर आपण या दोन्ही गोष्टीवर, म्हणजे जे दोन त्याचे गुणदोष म्हणू शकतो आपण, त्याच्यावर आपण मात करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात ज्या जातीची लागवड होते ती जात आहे 9305. याचं प्रसारित वर्ष आहे 2003. 19 वर्ष झाले 9305 या जातीला प्रसारित होऊन 19 वर्ष झालेत. हिचा कालावधी आहे 90 ते 95 दिवस. 335पेक्षा 7, 8 ते 10 दिवस 9305 हे लवकर येतं. याचं सरासरी उत्पादन हेक्टरी जसं 335चं 25 ते 28 क्विंटल आहे, तर 9305चं 20 ते 25 क्विंटल हेक्टरी उत्पादन आपल्याला विद्यापीठानं दिलेलं आहे. आता रोग व किडींना याचे वैशिष्ट्य काय आहे? अजून रोग व किडींना सहनशील. JNKKV जबलपूर येथून प्रसारित, पाने लांब, चिरकी, 4 दाण्याच्या शेंगाचे प्रमाण 20 ते 25% असं या जातींचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर तिसरा क्रमांक येतो हा 9560. ही जात 2006 प्रसारित झाली, म्हणजे हिलासुद्धा जवळपास 15-16 वर्ष झालेले. ही लवकर येणारी जात आहे, म्हणजे 9560 ही 9305पेक्षा सुद्धा तुम्हाला 10 दिवस लवकर येईल. याचा कालावधी आहे 82 ते 88 दिवस. 82 ते 88 दिवस 9560चा कालावधी आहे. मात्र याचं उत्पादन जे विद्यापीठानं जे दिलेलं आहे ते 18 ते 20 क्विंटल प्रति एकर दिलेलं आहे. या जातीची लागवड त्यातल्या त्यात तुमचं नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल, उमरेड, त्यानंतर तुमचं कळमेश्वर, सावनेर, त्यानंतर अमरावती जिल्ह्यातलं तुमचं वरुड आहे, मोर्शी आहे, या भागामध्ये त्यातल्या त्यात जास्त प्रमाणात होते. आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. हे लवकर येणारं वाण आहे, रोग व किडींना सहनशील आहे. JNKKV जबलपूर इथून प्रसारित झालं आहे महाराष्ट्रासाठी 9560. आता त्याच्यानंतर फुले कल्याणी DS 228 ही जात, हिचं प्रसारित वर्ष 2004 आहे. हिचा कालावधी 95 ते 100 दिवस आहे, म्हणजे जवळपास 335च्या कालावधीची 228 ही जात आहे. हिचं सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 23 ते 24 क्विंटल आहे. आणि ही जात पश्चिम महाराष्ट्रासाठी व तांबेरा प्रभावित भागासाठी प्रसारित केलेली आहे. आता 228 तसं प्रसारित पश्चिम महाराष्ट्रासाठी हिची शिफारस आहे, पण मराठवाड्यामध्ये लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मागच्या काही वर्षापासून 228चं पेरणी करतात. त्या शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी अनुभव आहे. तर ही जात तशी शिफारसीत पश्चिम महाराष्ट्रासाठी डेलिकेट आहे खूप. याचं बियाणं खूप नाजूक आहे. 9305चं बियाणंसुद्धा खूप नाजूक आहे. त्याला थोडंसं जरी आदळआपट झालं, तसं जर पाहिलं तर अख्खा सोयाबीन हे पिकच असे की याचं बियाणं फार नाजूक असतं. याची हाताळणी जर व्यवस्थित झाली नाही तर हे तुम्हाला उगवण शक्तीवर त्याचा परिणाम दिसतोच. आता 5व्या क्रमांकावर जर आपण घेतलं तर 162 MAUS मराठवाडा कृषी विद्यापीठाची MAUS 162 2012 प्रसारित झाली. पिकाचा कालावधी 100 ते 103 दिवस आहे. सरासरी उत्पादन हे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर आहे. पण या जातीचं वैशिष्ट्य मशीनद्वारे कापणीस योग्य आहे. शारीरिक पक्वतेनंतर 12 ते 15 दिवस शेंगा तडकण्यास सहनशील. जे मेकॅनिकल हार्वेस्टिंग आहे, जे हार्वेस्टरनं सोयाबीन काढतात शेतकरी, यांच्यासाठी स्पेशल ही जात 162 संशोधित झालेली आहे. खालून शेंगा हिला जवळपास 5-6 इंचापर्यंत शेंगा लागत नाही. खूप उंच वाढणारी जात आहे ही. जास्त उंच वाढते, खाली शेंगा लागत नाही, त्याच्यामुळे मशीननं तुम्ही तिचं हार्वेस्टिंग करू शकता. जर नवीन शेतकरी आपण असाल आणि मशीननं लागवडीची जात तुम्हाला पेरायची, पण पूर्ण क्षेत्रात ही पेरू नका असं मी तुम्हाला विनंती करेल. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा निराशा झाली. ही जात पेरून बरेच शेतकऱ्यांना खूप जास्त वाढल्यामुळं, पतल्या शेंगा लागल्यामुळं त्यांना दिसायला खूप
अपेक्षा खूप होती पण पाहिजे तसं उत्पादन आलेलं नाही. त्यामुळं तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, मी तर असं म्हणेल की ज्या प्रचलित जाती आहेत त्या सोडून इतर कुठलीही तुम्हाला पेरायची असेल तर काही क्षेत्रावर त्याचा अनुभव घ्या, जास्त क्षेत्रावर त्याची पेरणी करू नका. त्यानंतर 158 MAUS ही सुद्धा मराठवाडा कृषी विद्यापीठाची संशोधित जात आहे. 2009 हिचं प्रसारित झाली. 93 ते 98 दिवसाचा हिचा कालावधी आहे आणि सरासरी उत्पादन 26 ते 31 क्विंटल आहे 158. आता हिचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की शारीरिक पक्वतेनंतर 12 ते 15 दिवस शेंगा तडकण्यास सहनशील, म्हणजे मागं पुढं जरी झालं तुमचं हार्वेस्टिंग तरी शेंगा फुटत नाही आणि खोडमाशीस काही प्रमाणात सहनशील ही जात आहे. याच्या व्यतिरिक्त काही खाजगी कंपन्यांच्या त्यांच्या संशोधित जातीसुद्धा आहेत. जर आपल्याला त्याचा अनुभव चांगला असेल तर आपण आपल्या रिस्कवर, मी त्याची शिफारस करणार नाही, तुम्हाला जर आवडीचं असेल तर तुम्ही ते लावू शकता. मी जी शिफारस करतो ती विद्यापीठानं शिफारसीत केलेल्या, तर त्या जातीचीच मी तुम्हाला शिफारस करतो. पण खाजगी कंपन्यांचं सुद्धा संशोधन विभाग असतात, त्यांनी जर संशोधित केलेली असेल आणि तुमची आवड असेल किंवा तुम्हाला माहितीतली आहे, तुमचा अनुभव आहे, खात्री आहे, तर अशी जात तुम्ही तुमच्या रिस्कवर लावू शकता. पण मी सांगेल की कुठली नवीन वेगळी जात लावताना काही प्रमाणात लावून पहा, एकदम मोठ्या प्रमाणात त्या जातीवर एका वर्षात विश्वास टाकू नका. आता इतर ज्या जाती आहेत विद्यापीठाच्या, त्यात बघा MAUS 612 आहे, 2016 प्रसारित झाली. 93 ते 98 दिवस हिचा कालावधी आहे. 30 ते 32 सरासरी क्विंटल हिचं उत्पादन आहे 612 म्हणून. त्यानंतर MAUS 81 आहे, 2003 प्रसारित झाली. 93 ते 97 दिवस हिचा कालावधी आहे आणि 25 ते 30 क्विंटल हिचं उत्पादन सरासरी हेक्टरी आहे. MAUS 71 समृद्धी नावाची जात आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाची, 2002 प्रसारित झाली. 93 ते 100 दिवसाचा कालावधी आहे आणि 30 ते 32 क्विंटल हिचं उत्पादन आहे. त्यानंतर विदर्भातलं आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKV येलो गोल्ड आहे, 2018 प्रसारित झाली. 95 ते 100 दिवसाचा कालावधी आहे. 30 ते 32 क्विंटल हिचं उत्पादन क्षमता सरासरी प्रति हेक्टरी आहे. AMS MB 5-18 सुवर्ण सोया 2019 प्रसारित झाली. 95 ते 100 दिवस कालावधी आहे. 30 ते 32 क्विंटल हिचं उत्पादन आहे. मूळकूज, खोडकूज, बुरशीजन्य रोगास ही सहनशील आहे. फुले अग्रणी 334 KDS 334 2013 प्रसारित झाली. 95 ते 96 दिवस कालावधी आहे आणि 25 ते 26 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादनाचं दिलेलं आहे. फुले संगम आहे, KDS 726 2016 प्रसारित झाली. 100 ते 105 दिवस कालावधी आहे. मी फक्त एकच सांगेल की या प्रचलित जातीतले जे काही गुणदोष आहे ते जर आपल्याला काढायचे असतील तर मग त्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जसं अनुवंशिक शुद्धता, तर चांगलं अनुवंशिक शुद्धता असलेलं बियाणं घ्या. बूस्टर 335, बूस्टर 9305 मिळालं तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळालं तर अजून चांगल्या कोणत्या कंपनीचं आहे ते घेऊ शकता. त्यानंतर खोडकिडा, चक्रभुंगा येतो, त्यासाठी सगळ्याच याच्यावर येतो, पण थोड्या ज्या जुन्या प्रचलित जाती आहेत त्याच्यावर जास्त प्रमाणात येतो, तर त्याला बीज प्रक्रिया करा. रिहांश 3 मिली प्रति किलो. आणि जर परत आपण तपासणी करत राहायचं आणि असं वाटलं की आहे तर मग आपण जे तणनाशक फवारतो 15 दिवसाच्या दरम्यान त्यात कीटकनाशक टाकायचं. तर हे झालं सोयाबीनबद्दल. तर तूर, आता तुरीमध्ये 2 प्रकारच्या तुरी आहेत, पांढरी तूर आणि लाल तूर. तर पांढऱ्या तुरीबद्दल आपण आधी बोलू. BDN 711 ही माझी सगळ्यात जास्त आवडीची आणि मी ज्या जातीची शिफारस करतो, तुमचं बीड, जालना, परभणीचा काही भाग, उस्मानाबादचा काही भाग, औरंगाबाद, नगर या जिल्ह्यांमध्ये पांढऱ्या तुरीची लागवड होते. तिथं लाल तूर लावत नाही किंवा खूप कमी प्रमाणात असते. तर ही 711 ही हिचा कालावधी बघा 150 ते 155 दिवसाचा. BDN 711 आपण तिला बूस्टर कंपनीतून देतो, बूस्टर 711 म्हणतो. अत्यंत उत्कृष्ट, म्हणजे मी 2 वर्ष या जातीवर खूप प्रमाणात काम केलं आहे. मी खूप शेतकऱ्यांना, बीड असो, तुमचं परभणी असो, जालना, औरंगाबादमध्ये मी आग्रहानं शेतकऱ्यांना या जातीची लागवड करायला सांगितली आणि ते सगळे शेतकरी अत्यंत खुश आहे. बूस्टर 711 तिचं BDN 711 म्हणतात. कालावधी आहे 150 ते 155 दिवस. याचं उत्पादन प्रति हेक्टर 16 ते 18 आहे. पांढरा दाणा आहे. कमी वार्षिक पर्जन्य असणाऱ्या ठिकाणी योग्य आहे. हलक्या व मध्यम जमिनीत कोरडवाहूसाठी योग्यवान आहे.
मर व वांज रोगास प्रतिकारक आहे. 150 ते 55 दिवस म्हणजे लवकर येणारी जात आपण याला म्हणायला हरकत नाही. कोरडोमध्ये, मध्यम जमिनीत, हलक्या जमिनीत या जातीला खूप सुंदर या मराठवाड्याच्या जिथे जिथे या 711चं लागवड झाली तिथले सगळे शेतकरी अत्यंत खुश आहे. आणि खरंच ही इतर ज्या जाती आहे पांढऱ्या तुरीच्या त्यात सगळ्यात उत्तम जात असं म्हणायला हरकत नाही. बुस्टर 711 किंवा बिडियन 711, तर ही जात तुमचं उस्मानाबाद जिथे जिथे पांढरी तूर लागते, काही लातूरचा भाग आहे, उस्मानाबादचा भाग आहे, बीड जिल्हा पूर्ण आहे, जालना जिल्ह्यामध्ये 90% भागात पांढरी तूर लागते, औरंगाबादमध्ये 90-95%, त्यानंतर नगरमध्ये 90-95% भागात पांढरी तूर लागते. तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही 711 म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट जात आहे. त्यानंतर आता लाल तुरीवर येऊ आपण. आता लाल तुरीमध्ये विद्यापीठाच्या शिफारसीत जातींपैकी आत्तापर्यंत म्हणजे 716 येण्यापूर्वीपर्यंत माझी सगळ्यात आवडती आणि सगळ्यात खरंच उत्पादनक्षम जर जात कोणती होती तर BSMR 736. BSMR 736 आपण त्याला बुस्टर 736 म्हणतो. हिचा कालावधी आहे 175 ते 180 दिवस. जिरायतीमध्ये हिचं उत्पादन म्हणजे कोरडोमध्ये 14 ते 16 क्विंटल सांगितलेलं आहे आणि बागायतीमध्ये 18 ते 22. याचे वैशिष्ट्य आहे लाल दाना, फुलांचा रंग पिवळा, फुलोऱ्याच्या आधी कळी अवस्थेत पावसाचा खंड पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे, अन्यथा उत्पादनात भरीव घट येते व मर व वांज रोगास प्रतिकारक आहे. मर रोगाला सहनशील म्हणू आपण त्याला आणि वांज रोगाला प्रतिकारक आहे. अशी ही 736 जी आहे ही चांगली जात आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत 2 वर्षापूर्वीपर्यंत 736चीच छाती ठोकपणे शिफारस करत होतो आणि आजही मी सांगतो की या ज्या विद्यापीठाच्या ज्या काही जाती संशोधित जाती आहेत त्याचं जर प्युअर म्हणजे जिनॅटिकली प्युअर म्हणजे तुमचं आनुवंशिक शुद्धता चांगलं असलेलं बियाणं जर असेल तर हे अत्यंत चांगल्या जाती आहेत. त्यातली आपण असं म्हणू की मध्यम कालावधीची किंवा मध्यम उशिरा येणारी जात 736 आहे. त्यानंतर आशा ही जवळपास या जातीला 25 वर्ष झाले आहे रिलीज होऊन. 185 ते 190 दिवसाचा कालावधी आहे. आशा उशिरा येणारी जात म्हणून आपण याला शिफारस करतो. 185 ते 190 दिवसाचा ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशाच शेतकऱ्यांनी या आशा जी आहे ICPL 87-119 हिचा विचार करावा. बागायत जर करू शकत असेल तर 185 ते 190 दिवस. हेक्टरी उत्पादनाचं 15 ते 16 क्विंटल सांगितलेलं आहे. लाल दाना, मर, वांज रोगास प्रतिकारक विदर्भात जास्त क्षेत्रावर घेतले जाते. विदर्भातच घेतल्या जाते फक्त ही. त्यानंतर पिकेवी तारा ही एक नवीन जात आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केली. हिचा कालावधी आहे 170 ते 180 दिवस. म्हणजे साधारणतः आपली जी 736 आहे त्या 736च्या कालावधीमध्येच ही पिकेवी तारा तिच्यापेक्षा 5-7 दिवस लवकर येणारी जात आहे. हिचं उत्पादन 16 ते 18 क्विंटल आहे. तांबडा दाना आहे. मर आणि वांज रोगास साधारण प्रतिकारक ही जात आहे. ही जातसुद्धा हिचासुद्धा आपण विचार करू शकता. बुस्टर तारा नावानं आपण या जातीची विक्री करतो. आणि बुलढाणा जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे किंवा अमरावतीचा काही भाग आहे, काही यवतमाळ आणि वर्ध्यातला एरिया आहे, इथे बऱ्याच शेतकऱ्यांना याचं उत्पादन चांगलं आलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात चांगली जात जिला म्हणता येईल मी ज्याची छाती ठोकपणे शिफारस करतो तर ती आहे 716 बुस्टर 716. या तुरीच्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही 165 ते 170 दिवसाची जात आहे. म्हणजे मध्यम कालावधी किंवा थोडंसं मध्यमपेक्षा थोडी लवकर येणारी, इतर जातींच्या तुलनेत थोडंसं लवकर येणारी. 165 ते 170 दिवसाचा कालावधी. याचं उत्पादन आहे 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर सरासरी. या जातीचे वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं, मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून या जातीचं निरीक्षण करतोय आणि मला लाल तुरीमध्ये सगळ्यात चांगली जात म्हणायला हिला हरकत नाही. दुसरी गोष्ट, हिला फांद्याची संख्या जास्त आहे. तिसरी गोष्ट, हिला फुलं खूप प्रचंड प्रमाणात घोसच्या घोस लागतात. आणि चौथी गोष्ट, हिचं उत्पादन चांगलं आहे. पाचवी गोष्ट अजून त्यात भर, हिची डाळसुद्धा सगळ्यात चांगली आहे. ज्या सगळ्या तुरीच्या जाती ज्या आपण पाहिल्या विद्यापीठाच्या सगळ्यात चांगली डाळीचं जे क्वालिटी आहे ती 716ची. तर असे वैशिष्ट्य असलेली ही जात 716.
मी तर मागच्या वर्षीसुद्धा असंख्य शेतकऱ्यांना शिफारस केली आणि प्रत्येक शेतकरी या जातीवर समाधानी आहे. म्हणजे बघा, मी जसं आपण बूस्टर 716 देतो, बूस्टर 736 आहे, बूस्टर तारा आहे, बूस्टर मारुती आहे, आशा आहे. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही मला विचारलं वैयक्तिक, तर मी म्हणेल की शक्य जर असेल तर ही 716 बूस्टर 716चं बियाणं मिळालं तर नक्की लावा लाल तुरीमध्ये, आणि बूस्टर 711 जी आहे ती पांढऱ्या तुरीमध्ये. या जातीचा आपण नक्की, कारण या जाती अत्यंत उत्कृष्ट, म्हणजे ज्या काही जाती आहे अव्हेलेबल जाती त्यात सगळ्यात चांगल्या म्हणायला हरकत नाही. तर या जाती आपल्या तुरीच्या विद्यापीठाच्या शिफारसीत जाती झाल्या. आता या जातीमध्ये अजून जसं तुमचं हे आहे तुरीमध्ये काही खाजगी कंपन्यांच्यासुद्धा जाती आहेत. त्याचे नावं सांगायलाही मला काही हरकत नाही. काही प्रमाणात शेतकरी त्यांची लागवड करतात. जसं अंकुर सीड्सचं चारू आहे, त्यानंतर दप्तरी सीड्सचं दप्तरी 48 आहे, किंवा तुमचं पिंकू नावाची एक व्हरायटी आहे, किंवा निर्मल सीडची मला वाटतं दुर्गा नावाची आहेत. या जातीसुद्धा शेतकरी लावतात, खाजगी कंपन्यांच्या जाती आहेत. मी या जातींची शिफारस करत नाही, कारण खाजगी कंपन्यांची जातीची शिफारस करणं मला योग्य वाटत नाही. मी विद्यापीठाच्या ज्या जाती आहेत त्या शिफारस करतो. पण ज्या शेतकऱ्यांचा अनुभव या जातींबद्दल चांगला आहे ते लावू शकतात, मी त्याला नाही म्हणत नाही. पण माझा अनुभव जो आहे, मी जे मागच्या अनेक वर्षापासून ट्रायल घेतो आहे, बूस्टर 716 ही इतर सर्व जातींपेक्षा सरस जात मला वाटली आहे. ते धुवारीचं आपण सांगू शकत नाही, ती फुलात कोणतीही जात असली तर तिचं आपल्याला नुकसान होऊ शकतं. पण इतर गोष्टी जर पाहिल्या तर या 716 लाल तुरीमध्ये 716, बूस्टर 716 आणि पांढऱ्या तुरीमध्ये बूस्टर 711 या जातींचं मी समर्थन करील, त्याची शिफारस करील. अत्यंत उत्कृष्ट जाती आहेत. आता बघा, याच्यामध्ये मला अजून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. बियाण्याचे गुणधर्म पहा. अनुवंशिक शुद्धता ही महत्त्वाची आहे. सोयाबीन आणि तूर दोन्हीसुद्धा हे जे दोन्ही पिकं आहेत, यात मी तर असं म्हणेल की सोयाबीन तर ठीक आहे, समजा तुम्ही घरचं पेरलं हरकत नाही, मी सुद्धा शिफारस करतो. अशा वर्षात तर आपल्याला घरचं जर असलं चांगलं बियाणं पेरावं लागेल. मात्र तुरीचं बियाणं घरचं पेरू नका. तूर ही ऑफरली क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे. तुरीचं बियाणं फार महाग नसते आणि लागतंही कमी. एकरी 1 किलो 1.5 किलो 2 किलो लागणार. तर हे जर आपण चांगल्या गुणवत्तेचं, जसं मी सांगितलं की आपण बूस्टरमध्ये या सगळ्याच जातीचं बियाणं देतो आहे, तर ऑफरली क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे घरचं बियाणं जर वापरलं समजा 716 पेरली आहे, बाजूच्यानं तारा पेरली आहे, कोणी मारुती पेरली आहे, कोणी आशा पेरली आहे, तर हे सगळं मग मिक्स होते आणि ते मग तुम्हाला 17 प्रकारची झाडं घरचं बियाणं लावलं तर दिसतात. त्यामुळं तुरीचं बियाणं विकत घ्या अशी मी विनंती करेल. सोयाबीनचं बियाणं आपण उगवण शक्ती चांगली असेल. आता अनुवंशिक शुद्धता आपल्याला तर तपासता येणार नाही. घरच्या घरी आम्ही आमच्या रिसर्च सेंटरला तपासतो. अनुवंशिक शुद्धता तपासूनच बियाणं विक्रीसाठी देतो. तुमचं उगवण शक्ती तपासूनच बियाणं देतो. पण घरी तुम्ही उगवण शक्ती तपासू शकाल, पण अनुवंशिक शुद्धता तपासता येत नाही तुम्हाला. पण इलाज नसेल, बियाण्याचं उपलब्धता नसेल, तर आपण घरचं बियाणं तिथं पेरू शकता. तुरीचं मात्र घरचं बियाणं पेरू नका.